श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत नागू अण्णा कुलकर्णी यांना स्वामींच्या कृपेने दृष्टीदान. ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनाचे कल्याण होते, याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट जवळ मोरगाव नावाचे एक गाव होते. तेथे नागू अण्णा कुलकर्णी नावाचे एक वकील राहत होते. दुर्दैवाने वयाच्या 40व्या वर्षीच त्यांना अंधत्व प्राप्त झाले. सर्व प्रकारचे उपाय केले गेले, परंतु गुण आला नाही. म्हणून घरातील सर्व लोक काळजी करू लागले. त्यांना वकिलीही करता येईना. पैशाची आवक संपली. एकदा एका हितचिंतकाने त्यांना तुळजापूरच्या देवीला दर्शनास जाण्याचा सल्ला दिला. नागू अण्णा सोबतीने तुळजापूरला गेले. तेथील पुजाऱ्याला आपली व्यथा त्यांनी सांगितली. तेव्हा पुजाऱ्याने सल्ला दिला, रोज 2 प्रहरी प्रदक्षिणा घालावी व 3ऱ्या प्रहरी भोजन करावे. त्याप्रमाणे नागू अण्णा रोज प्रदक्षिणा घालत होते. असे 6 महिने लोटले, तरी देवीचा काहीच दृष्टांत त्यांना झाला नाही. शेवटी ते उदास मनाने परत जाण्याचा विचार करीत होते. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की इथे नकोस, अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांकडे जावे. हा दृष्टांत त्यांनी पुजाऱ्याला सांगितला. नागू अण्णाने देवीची पूजा करून ओटी भरली व तेथून ते स्वामींचे दर्शन घेण्यास अक्कलकोटास आले. जेव्हा स्वामींचे दर्शन घेण्यासाठी नागू अण्णा गेले, तेव्हा स्वामी शाल पांघरून पलंगावर निजले होते. वास्तविक नागू अण्णांना दिसत नव्हते. त्यांनी चाचपडत आपले डोके स्वामींच्या चरणापाशी ठेवले. तेव्हा स्वामी एकदम म्हणाले, देवी, नागू अण्णाला माझ्याकडे कशाला पाठविलेस? थोडी विश्रांती घ्यायची म्हणत होतो, तर हे लचांड माझ्या मागे लागले. इथे माझ्याकडे नको, तू आपला पंढरपूरला जा. अशी आज्ञा देऊन डोक्यावरून पांघरून घेऊन ते गाढ झोपी गेले. नागू अण्णांना काय करावे हेच कळेना. आपणाला असेच अंधारात राहावे लागणार याचे त्यांना वाईट वाटले. ते तेथेच स्वामींच्या चरणापाशी बसले. तेव्हा सेवेकरी त्यांना म्हणाला, तुम्ही भाग्यवान आहात. स्वामींनी तुम्हाला पंढरपुरास जाण्यास सांगितले. तुम्ही निशंक मनाने जा.
नागू अण्णा मनात म्हणाले, मी आता फिरतच राहायचे का? स्वामींनी त्याचे मनोगत ओळखले आणि स्वामी कडाडले, अरे तुला पंढरपूरला जा म्हणून सांगितले ना, गप्प तेथे जा. खरे तर नागू अण्णाचे मन उदास झाले होते, तरी सुद्धा त्यांनी स्वामींची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि पंढरपूरला जाण्यास निघाले. त्यांच्याबरोबर आलेली माणसे कंटाळली होती, परंतु ती सर्वजण पंढरपूर येथे आली. एका मठात सर्वांनी मुक्काम केला आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. तेथे त्यांना 2 ब्राह्मण देवळात भेटले आणि नागू अण्णांना म्हणाले, अंधबुवा, उद्धवाच्या मठाजवळ डोळ्यांचा वैद्य आहे, तो खूप निष्णात आहे, त्याच्याकडे जा. नागू अण्णा त्या वैद्याकडे गेले. तेव्हा वैद्य म्हणाला, मला 50 रुपये द्या, मी तुमचे डोळे बरे करतो. नागू अण्णाने श्रद्धेने 50 रुपये वैद्याला दिले. तेव्हा वैद्याने हातात एक तीक्ष्ण शस्त्र घेऊन त्याच्या डोळ्यावर असलेला पडदा दूर केला. त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधली आणि 3 दिवस पट्टी काढू नका म्हणून त्यांना सांगितले. 3 दिवसांनी त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली. तो काय आश्चर्य त्यांना दिसू लागले, परंतु डोळ्यांना जरा ठणका लागला होता, म्हणून ते परत वैद्यराजांकडे गेले, तर तेथे वैद्यच नव्हता. जेव्हा त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली, तेव्हा लोक म्हणू लागले की पंढरपुरात डोळ्यांचा वैद्यच नाही. आता काय करावे? परत त्यांना प्रश्न पडला, म्हणून ते परत अक्कलकोटला आले. स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींच्या दर्शनाने त्यांचे तेज पाहून नागू अण्णा भारावून गेले. स्वामींची तेजोमय मूर्ती पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते स्वामींना म्हणाले, स्वामी, आपल्या कृपेने मला दिसू लागले, परंतु डोळ्यांना ठणका लागला आहे. तेव्हा स्वामी मंद हसून म्हणाले, घोड्याचे मूत्र 2 दिवस डोळ्यात घाल, सर्व व्यवस्थित होईल. नागू अण्णा परत 2 दिवस तेथे राहिले. त्यांचा ठणका थांबला व त्यांना स्पष्ट दिसू लागले. त्यांनी जाऊन स्वामींचे चरण पकडले आणि म्हणाले, या चरणांपासून मला अंतर देऊ नका. स्वामींची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून ते अक्कलकोटातच बरेच दिवस राहिले. स्वामींची कृपा कशी, कुठे व केव्हा होईल ते सांगता येत नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी, हेच सर्व लोक अनुभवत होते. संत कधी बनती हकीम, कधी याचक, भक्तांच्या असाध्य व्याधी हरण करती अजब. अशा प्रकारे
स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.